हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की टाइम टेबल हा तुमचा पब्लिश केलेला आहे 15/10/2025. म्हणजे जवळपास 1 महिना झालेला आहे पब्लिश होऊन. ठीक आहे. तर पहा, जे काही विद्यार्थी SRTMUN म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, जे विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांचा पेपर असतो, तर त्यांच्यासाठी कुठली एक्झाम कुठल्या दिवशी आहे याचा टाइम टेबल हा पब्लिश करण्यात आलेला आहे. तर काही कारणामुळे व्हिडिओ अपलोड करता आलेला नाही. तर आतापासून आपण रेग्युलर व्हिडिओ घेणार आहोत. ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या सब्जेक्टची रिक्वायरमेंट आहे तुम्ही ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तर पहा, हा टाइम टेबल मी डाउनलोड करून तुम्हाला टेलिग्रामवरती अपलोड केलेला आहे. जे कोणी नवीन असेल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला व्हिडिओमधूनच समजून घ्यायचं आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा, किंवा तुम्ही जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही डाउनलोड करून सुद्धा पाहू शकतात. तर आता पहा, इथं तुम्हाला इथे सब्जेक्ट कोड दिलेले आहे, डेट दिलेला आहे, सेमिस्टर कुठला आहे, पेपरचा टायटल दिलेला आहे म्हणजे कुठला पेपर कधी आहे, टायमिंग दिलेला आहे आणि किती डेज ते दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली पहा, आता जे विद्यार्थी BComला आहेत, आता ज्यांचे सब्जेक्ट जे आहेत त्यांनी त्याचा टाइम टेबल तुम्हाला इथे बघून घ्यायचा आहे. तर इथे पहा, इथे तुम्हाला काय दिसतंय, पहिल्यांदा BCom जनरल. ठीक आहे. सब्जेक्टचा कोड आहे, याच्याशी काही देणं घेणं नाही. तर 11/11/2025. तर 11/11/2025 या दिवशी पेपर झाला. तर ज्यांचा तुमचा ॲडव्हान्स अकाउंटिंगचा असेल, कोणाचा इंग्लिश कम्युनिकेशनचा असेल, ठीक आहे. तर आता इथे पहा, तुम्हाला इथे सेमिस्टर दाखवलेला आहे. फर्स्ट सेमिस्टरचा ज्यांचा इंग्लिश कम्युनिकेशन आहे राहिलेलं, तर त्यांचा तुम्हाला इथे पेपर किती तारखेला, 11 तारखेला झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, तुम्ही इथे पाहू शकतात ॲडव्हान्स अकाउंटिंग आहे, त्याचबरोबर हिंदी आहे, मराठी आहे, उर्दू आहे, संस्कृत आहे, पाली आहे. तर जे तुमचा विषय आहे त्यानुसार तुम्ही इथे टायमिंग पहा, इथे दिले 10, 2, 2 ते 5. तर अशा प्रकारे इथे टायमिंग आहे. त्यानंतर खाली पहा, 12 तारखेला हिंदी, मराठी, संस्कृत, पाली ज्यांचा जो आहे त्यांनी तो पहा. टेलिग्रामवरती अपलोड केलेला आहे PDF, तर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता इथे पहा 13/11/2025. तर इथे तुम्हाला पाहायचं आहे न्यू कोर्स फर्स्ट सीझन 10 AM to 1 PM. सेकंड सेशनमध्ये 2 ते 5 हा टायमिंग असेल, 3rd and 4th सेमिस्टरला. ठीक आहे. तर सेमिस्टर दिलेले आहे, टाईम दिलेला आहे, कुठला पेपर आहे ते सुद्धा दिलेलं आहे. ज्यांचं हिंदी आहे त्यांची 13 तारीख, ज्यांचा पाली आहे त्यांची सुद्धा 13 तारीख. तर यातला कुठलाही तुमचा एकच विषय असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, 14 तारखेला हिंदीचा आहे, मराठीचा आहे. त्यानंतर 15 तारखेला कॉर्पोरेट अकाउंटिंग आहे, 3rd सेमिस्टरचा. ठीक आहे. त्यानंतर पहा, 17 तारखेला आहे फायनान्शियल अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट 5व्या सेमिस्टरचं. तर सेमिस्टर कुठला आहे त्यानुसार तुम्ही सब्जेक्ट हे लिहून घ्यायचा आहे. तर 5व्या सेमिस्टरचा कुठला झाला, हा एक झाला. मॅनेजमेंट अकाउंटिंग हा एक झाला. त्यानंतर इथे पहा खालती 4थ्या सेमिस्टरचा, ते झालं 6व्या सेमिस्टरचा. 4थ्या सेमिस्टरचा 3ऱ्या सेमिस्टरचा आहे इथे. त्यानंतर 2रं सेमिस्टर, 5वं सेमिस्टर हे पहा इथं आहे. ठीक आहे. तर पूर्ण सेमिस्टर वाईज टाइम टेबल दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. जर तुमचा हा टाइम टेबल नसेल तर तुमचा कुठला आहे तो मला मेसेज करून कळवा, मी तुम्हाला त्याचं PDF टेलिग्रामवरती अपलोड करून देईन. ठीक आहे. तर पहा, व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पाहू शकतात, किंवा
डाउनलोड करून डायरेक्टली तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊ शकतात. जर तुम्हाला व्यवस्थित समजलेला नसेल कमेंटमध्ये तसं सांगा, मी सेपरेटली काढून तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ बनवून देईन. तर परीक्षा चांगली द्या. कुठे काही अडचण असेल नक्की विचारा. सर्व नोट्स तुम्हाला या चॅनलवर भेटून जातील किंवा ज्या नोट्स तुमच्याकडे आहेत ज्या एक्सप्लेन करून पाहिजे असतील तर त्या मला तुम्ही टेलिग्रामवरती शेअर करा. मी ते तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून देईन. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. त्यामुळे तुम्हाला लगेच अपडेट भेटत राहतील. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.